हाय, मी विद्या. काल गुरुवार. माझी गुरुवारची नित्यसेवा. पहिल्यांदा दत्त महाराजांना मी अंघोळ घातली, नंतर गजानन महाराजांना अंघोळ घातली, आणि नंतर मग परत साईबाबा महाराजांना, नंतर स्वामी समर्थांना, ह्या सगळ्यांना अंघोळ घालून घेतले. हे माझं नेहमीचं प्रत्येक गुरुवारचं हे आहेच आणि सगळे स्वामी भक्त हे करतातच. त्याच्यामुळे हे नित्यसेवेतच येतं. स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची नुसती पुसून वगैरे पूजा करू शकता, चंदन लावू शकता. आणि जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक प्रत्येक गुरुवारी घालावा लागतो. हे तसंच माझं नित्यकर्म आहे. जी पहिली मूर्ती होती ना, ती मी पहिल्यांदा जेव्हा स्वामी सेवेला सुरुवात केली होती तेव्हा घेतली होती. आणि ही आत्ता मागच्या वर्षी पंचधातूची मूर्ती घेतलेली आहे. दोन्हीही खूप छान आहेत, मला खूप आवडतात. आणि हे सगळे वस्त्र जे आत्ता स्वामींना मी घालणार आहे, मेन म्हणजे हे वस्त्र मी स्वतः तयार केलेले आहेत. त्यांची टोपी तर मला खूप आवडते. आणि नंतर परत स्वामींना चंदन लावला, अष्टगंध लावलं. आणि ह्याच्यामध्ये मी दाखवायचं विसरून गेले की मी स्वामी महाराजांना हिनात्तरसुद्धा लावलं होतं, दत्त महाराजांनाही लावलं. आणि त्याच्यानंतर त्यांना वस्त्र घालून, टोपी घालून त्यांची पूजा पूर्ण झाली. नंतर राहिलेल्या इतर सर्व देवांना हार, फुले वाहून पूजा संपन्न केली. ही माझी नेहमीचीच गुरुवारची पूजा आहे. आज आणि महत्त्वाचं म्हणजे आजपासून मी पारायण सुरू करणार होते. प्रत्येक महिन्यात मी पारायण करते. आणि हे बघा, दिव्याला वातीला कसं फूल तयार झालेले आहे. जेव्हा आपण पूजा करतो मनोभावे तेव्हा हे असं होतं असं म्हणतात, मला नाही माहीत. आणि आज काय चाफ्याचं फुल नव्हतं, सोनचाफा नव्हता, त्याची फुलं नव्हती आलेली. मग गोकर्णाच्या फुलांनीच सजवलं स्वामी महाराजांना आणि आपल्या जास्वंदीच्या फुलांनी. नंतर मी माझा जप पूर्ण केला, तारक मंत्र म्हटले. आणि संध्याकाळच्या वेळेस मग मी परत पोथी वाचनाला सुरुवात केली होती. आणि पोथी वाचन आज मी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये माझं 3 अध्यायांचं पोथी वाचन दाखवते. हे मी रोज दाखवेन. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या. आता इथून पुढे थोड्या वेळाने मी आचमन करते 3 वेळा. श्रीकृष्णाय नमः, गोविंदाय नमः, वासुदेवाय नमः असं म्हणून आचमन 3 वेळा करतात. नंतर परत त्याच हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडं तांदूळ, फूल, अक्षता आणि हळदी कुंकू वगैरे हातामध्ये घेऊन त्याचा मग परत आपला पारायणाचा पहिला मेन जो हे असतो संकल्प करण्याचा असतो, तो संकल्प मी केला. आणि इथून पुढं मग मी माझं पूर्ण वाचनाचं रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. ते तुम्ही नक्की ऐका. स्वामींची कृपा तुमच्यावरही राहो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा. चला, बाय. विद्या सचिन कदम, गोत्र भारद्वाज. आजपासून मी आपलं 7 दिवसाचं पारायण चालू करत आहे. तरी आपण माझ्या पारायणाला पूर्ती करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवेकरांची आचारसंहिता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. रोज 11 माळे श्री स्वामी समर्थ असा जप करावा. आपण जे जेवू खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे.
प्रातःकाली उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी. आपण आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत. माद्य स्वर्ज परस्त्री मते समान. माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा. सर्वांशी नम्र भावाने वागावे. सद्गुरु प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांना या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे. कुलाचार पाळावेत. रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाताना हार, फुले, अगरबत्ती, श्रीफळ व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी. हे स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी महाराज, आजपासून मी आपले 7 दिवसाचे पारायण चालू करत आहे, तरी आपली कृपा नेहमी माझ्यावर असावी. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तवर्ण रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंठाटोपी च माला दंडकमंडलोदरा कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मा. जय जय श्री क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाश शेषशयना अनंतवेशा अनामतिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परजदर अगम्यलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. हे जिचे वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हात ती ब्रह्मसूता नमियेली. जो महायज्ञ तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेले. धर्म संस्थापना करणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणाचंही कळेना ते स्वामी नवे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करेविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे कोणिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस मिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी राहिली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभित तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थनी राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करुण मन जे का श्रोती विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती कडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र साम. त्या महत्वतीन पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावे. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौड हा. इतिश्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम प्रथमोध्याय नाम प्रथमोध्याय गौड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद
श्री वल्लभ पन्नमसुतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी महाराज. हे पहिलं चरण म्हणजे मंगलाचरण आहे. दुसरा अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भक्ती होई तयांची मनोरथ पूर्ण तैसे जे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माधारी राजाप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळ वेष्टीत कोणी साहेब कल्पकतेचा हेतू धरणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडामंती एके हारी. दोघांसी बैसवणी दोहोंवरी तिसरी वरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे ते जो कैतांसी वाटले चौज. सहज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्य मुखे करून उत्तर दिले तया लागून. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली पूर्व. बांगलादेश समुद्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना जेथे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र. 80 हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रति. जीची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवणे हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेळेस बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिले तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद्या हो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून राजस वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राज्यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देते तयासी. इतिश्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथासंमत आनंद भक्त परिसोत. द्वितीयाध्याय गौड हा. इतिश्री स्वामीचरित सारामृत द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकांचमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती सोडले मंगळ वेळे सोडले. मोहोळ माझी वास्तव्य करीती. अपाटो झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींसी. टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेले या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ब्राह्मद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थव निश्चित. आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आदर. योग योगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्थ काही स्वामी आले सदनाते. तयांचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाल. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहापती केली कोणी एक यती. लोकांचमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोकांमाझी पसरली मात नृपसी. कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हाश्रुत बाहे आजवरी झाले नाही. आता जाऊन लवला ही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. ते सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून कळपटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेले दुरी. चरणी भक्ती जडली तै. सकल सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नुपुराय. इतिश्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथासंमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयाध्याय गौड हा. श्री स्वामी राजा पन्नमसतो. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री अक्कलकोट निवासी दत्तावतार श्री स्वामी महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, मी समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ, मी समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ, श्री समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ, श्री समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ, श्री समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ, श्री स्वामी 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाणे ज्याला परलोकीहीना भीती तया उगाची भीतोसी भय हे पळू ते जवळ उभी स्वामी शक्ती कळू जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धेच हित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यानेच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्धी तीत स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीत घेई आठविणे प्रचिती न सोडी तया जय स्वामी घेई हाती स्वामी समर्थ महाराज की जय. सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुडवी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर पटिशेंदुराची कंठी जळके महामुक्ता काळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय देव नखचित भारा तुझ गौरी कंका चंदनाची ओटी कुंकुम केशर हिरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज